नमस्कार मंडळी, आपण आता चाललोय एका नवीन ठिकाणी आणि आज आहे रविवार. मी आणि कौस्तुभ आहे बाईकवरती आणि अशा प्रकारे आज आपण व्लॉगला सुरुवात केली आहे. तर जाऊया एका आपल्या कोकणाच्या जवळच्या ठिकाणी, मजा येईल तिकडे. तर बघूया चला काय पाहायला भेटतं. तर मित्रांनो, आपण आता आहोत कलिना कुर्ला चेंबूर लिंक रोड आणि आता तो सरळ हा जो फ्लायओव्हर आहे ना तो जातो डायरेक्ट चेंबूरला. आपण आता खाली चाललो कारण की पेट्रोल भरायचं आपल्याला. अरे आल्यावर आपल्याला पेट्रोल भरायचं आहे ना, म्हणून तुला विचारलं कुठपर्यंत आहे. रिक्स नको ना. आणि आता आपण पेट्रोल पंप जवळ आलो आहे आणि पेट्रोल पंप उजव्या बाजूला आहे आणि पेट्रोल भरलं आहे आणि आता मी स्ट्रेट जातो आहे. आता निघालो आपल्या मार्गावरती. चला. कुर्ल्याला ट्रॅफिक नेहमीच असते, संडे बोला काही बोला. सीधा सीधा नवी मुंबई लिहिले ना. तर मित्रांनो, आपल्या बघा या डाव्या बाजूला लोकमान्य टिळक टर्मिनल्स आहे. इथून भल्या मोठ्या संख्येने बाहेरच्या राज्यांमध्ये ट्रेन जातात आणि तोच हा ब्रिज इकडचा. आणि आपण आता चाललो आपल्या कोकणाच्या दिशेला, मुंबई गोवा महामार्गावर. अजून लांब आहे पण आपण चाललो आहे तिथेच. मित्रांनो, कौस्तुभला रस्ता माहिती नसल्यामुळे मला मध्ये गाईड करावं लागते त्याला. नवीन आहे त्याच्यामुळे मला इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे. हळूहळू माणूस शिकतो. सांगणं पण फार महत्त्वाचं असतं. वरती जायचं नाही. हां ड्रायव्हर चालेल, तू टेन्शन नको घेऊ. पब्लिक जाते ना, इकडेच ठेव गाडी. तर मंडळी, आपण आता वाशीच्या फ्लायओव्हरवरती आहोत आणि हा खाडीचा सुंदर असा नजारा आणि सुंदर असा रस्ता आहे आपला. सुसाट आणि वातावरण पण एकदम, पाऊस पडत नाही आहे पण पावसाची चिन्ह मात्र दिसत आहेत आणि अवतीभवती ढग असे दाटून आलेले आहेत. आणि आपण आता पुढच्या टप्प्याला जसं टोल क्रॉस करू तसं आपण अजून सुंदर नेचरमध्ये आता पोहोचणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. मोटो व्लॉगिंग आमची थोडीशी बघत राहा आणि मजा घ्या. मुंबई मागे पडताच हळूहळू आजूबाजूचा परिसर हिरवागार होऊ लागतो. पावसामुळे डोंगरांवर धुक्यांची चादर पसरलेली दिसते आणि हा प्रवास आणखी सुंदर वाटतो. तर मित्र, इथे ना डाव्या बाजूला माइंड स्पेस आहे आणि माइंड स्पेसचा जो मागचा जो परिसर आहे ना, भरपूर ऑफिसेस बनवले आहेत आणि अक्षरशः डोंगर फोडून ना तिकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. मंडळी, हायवेवरती विमान उतरलेलं पाहिलं काय? बघा डाव्या बाजूला अशीच गंमत.
कोण कोण या बेलापूरच्या विपासना केंद्राला कोणी कोणी भेट दिली आहे नक्की सांगा कमेंट करून. अतिशय सुंदर अशी हिरवीगार झाडं, मस्त असं वाटतंय, प्रसन्न वाटतंय बघा. एक चांगली गोष्ट अशी आहे की पनवेलचा जो हा फ्लायओव्हर आहे ना, अतिशय मस्त आता खूप चांगला तयार केलेला आहे आणि खूप बरं वाटलं की आता खड्डे नाही आहेत आणि आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर आहे. आपण हिरवीगार झाडं आणि तसंच डोंगर आणि बरोबर आपल्या डोंगराच्या टॉपला ही दाटलेली ढगं, किती सुंदर आहे. नाही इथून ठीक आहे. मंडळी मुंबई गोवा हायवेला आता पोहोचलो आहे. मुंबई गोवा हायवे आता पायलटने जस्ट टच केलेलं आहे. बघूया आता एका 20-25 मिनिटावरती आपलं डेस्टिनेशन. हां सर, पुढे थांबूया जरा. पावसाळा सुरू झाला की कोकणातला प्रत्येक रस्ता नव्याने रूपात सजतो. पण मुंबई गोवा हा महामार्ग म्हणजे जणू निसर्गाने रंगवलेलं एक जिवंत चित्रच. काळ्या ढगांची दाट चादर, हिरवाईने नटलेले डोंगर आणि अधूनमधून डोंगर कडांवरून कोसळणारे शुभ्र धबधबे. प्रत्येक वळणावरती निसर्ग आपलं वेगळेच रूप दाखवत राहतो. जसं आपण कर्नाळ्याच्या दिशेने पुढे जातो तसतशी सह्याद्रीच्या कुशीत वसलेली घनदाट जंगल आपलं स्वागत करतात. हा परिसर कर्नाळा पक्षी अभयारण्यामुळे विशेष ओळखला जातो आणि इथे वर्षभर अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचं निवासस्थान आहे. पावसाळ्यात मात्र हा संपूर्ण परिसर आणखी हिरवागार आणि प्रसन्न दिसतो. मंडळी, आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कर्नाळा पक्षी अभयारण्यात. मुंबई आणि पुण्यापासून अगदी सहज पोचता येणारं हे ठिकाण पावसाळ्यात स्वर्गासारखं दिसतं. तर मंडळी, तिकीट काउंटरवरती तुम्हाला कॅशच द्यावी लागेल आणि ऑनलाईन जर करायचं असेल तर तिकडे बारकोड आहे, तो स्कॅन करून आपल्याला तिकीट काढता येते. ही पक्ष्यांची इन्फॉर्मेशन. हां, किती जाती आहेत बघ टोटल. 120, 127, 28, 29, 34, 36, किती आहेत बापरे. 172 पक्षी, बापरे. मस्त हिरवीगार दोन्ही बाजूला झाडी आहेत. कसा स्लोप खाली गेलाय रस्ता आणि इथे नॉर्मल काय हरियाल मार्ग, बर्ड मेडीज. मग इथे जाऊया का इथे जाऊया, कुठे जायचं मंडळी? आत शिरताच हायवेचा वाहनांचा गोंगाट मागे पडतो आणि जंगलातील शांत वातावरण आपलं स्वागत करतं. पावसाच्या हलक्या सरी, ओल्या मातीचा सुगंध आणि झाडांच्या पानावर टिपकत असलेलं पाणी प्रत्येक क्षण मनाला शांत करणार आहे. आणि बघा, ही पक्ष्यांची विविध माहिती देणारे फलक. वाव, मस्त आहे रे. हा गौसू, मजा आली एंट्री मारल्या. हा बघू शकता, मस्त झाड आहेत, बसायला बेंचेस.
अच्छा, ही चिमणी इकडे दिसते बाबा, ह्याच्यासाठी लावलंय. आपल्याला पावसातून बघायला मिळेल की नाही माहित नाही. झरा आहे हे बा, बर्डचा आवाज आला नाही, हे मुद्दाम माणसं ओरडते. मित्रांनो, हे अभयारण्य म्हणजे पश्चिम घाटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथे 172 पेक्षा अधिक प्रजातींची नोंद आहे. हिवाळ्यात स्थलांतरित पक्षीही इथे येतात. निसर्गप्रेमी ट्रेकर्स, फोटोग्राफर्स आणि पक्षी निरीक्षकांसाठी हे ठिकाण म्हणजे एक पर्वणीच आहे. हा आणि छोटा ओढ्यावरचा हा बघा, हा छोटासा पूल, आणि इथे जाऊन पण आपण उतरून पण आपण मजा करू शकतो आणि ह्याचा आनंद लुटू शकतो. पण आपल्याला पुढे जायचं आहे. चल, ती अशी आली नदी. पण दिसत आहेत का पक्षी? थोडंसं वर चालून आल्यानंतर आपल्याला ही सुंदर अशी मचान दिसते आणि इथे आपण थोड्या वेळ विश्रांतीसाठी फोटो शूटिंग करण्यासाठी आपण इथे थांबू शकतो. अभी चलने का रेडी शुरुआत की है तो क्या बैठने का पाणी आणायला पाहिजे. बसायला बघ ना, ठिकठिकाणी बेंचेस वगैरे बरं आहे. आणि मित्रांनो, इथे जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला याल ना, तर पाण्याची बॉटल्स आहेत ना, तर आणायला मात्र विसरू नका, कारण की खूप आतमध्ये तुम्हाला तहान लागणे 100% आहे. खिचराव अमेज़न की झाड़ियों में ब्लॅक ट्रॉंगो हाय, कुठे पण दिसत नाही कोण, सगळे झोपलेत पावसात. पावसाळ्यात कर्नाळ्याचं खरं सौंदर्य खुलून येतं. डोंगर धुक्याने झाकलेले असतात, छोटे छोटे धबधबे रस्त्याच्या कडेला वाहताना दिसत आहेत आणि संपूर्ण जंगल हिरव्या रंगाच्या असंख्य छटांनी भरून जातं. इथे प्रत्येक वळणावरती कॅमेरा काढावासा वाटतो. पाचोला मस्त एकदम असं झाडांच्या खालून चालतोय. ही दोन्ही गोष्टी एकत्र नाही करू शकत. तेव्हा पाणी मस्त नदी. तू दिखना तो चाहिए. मित्रांनो, नशीब जर चांगलं असेल ना, तर तुम्हाला काही दुर्मिळ पक्ष्यांचं दर्शनही होऊ शकतं. पण मला तर असं वाटत नाही, कारण की आता पावसाळा असल्यामुळे ना, फक्त पक्ष्यांचा आवाज मात्र येतोय, जाणवत आहेत पण दिसत नाही. कर्नाळा पक्षी अभयारण्य सुमारे 12 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेलं आहे. हे जंगल पश्चिम घाटाचं महत्त्वाचा भाग आहे.
इथे आढळणाऱ्या झाडांमध्ये साग, ऐन, किंजळ, हिरडा, बेहडा, जांभूळ, करवंद, आंबा, कडुनिंब आणि बांबू यासारखे अनेक स्थानिक प्रजाती दिसतात। यापैकी हिरडा आणि बेहडा हे आयुर्वेदात महत्त्वाची औषधे झाडं मानली जातात, तर जांभूळ आणि करवंद ही अनेक पक्ष्यांसाठी अन्नाचा महत्त्वाचा स्तोत्र आहे। पावसाळ्यात या जंगलाचं रूप आणखी खुलून येतं। ठिकठिकाणी वाहणारे छोटे ओढे, दगडांवरून खळखळत वाहणारं स्वच्छ पाणी आणि ओल्या मातीचा दरवळ। आता निसर्ग अनुभवण्यासाठी दूरवर जाण्याची गरजच वाटत नाही। तर नशिबाची साथ मिळाली तर मलबार व्हिस्लिंग थ्रश म्हणजे शिदोरी, व्हाईट चेक्स बार्बेट, कॉपरस्मिथ बार्बेट, डॉंग्रो सनबर्ड, ओरिएंटल पँगबाय रॉबिन, ग्रीन बी ईटर, वुडपेकर, पॅराडाईज फॉल्केचर आणि हिवाळ्यातील काही स्थलांतरित पक्षी आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर ही काही इंग्लिश नावं होती आणि ह्याची मराठी नावं पण आहेत, पण ती इथे मेन्शन नाहीत, त्याच्यामुळे मला जमलं नाही। पण मी उच्चार माझे चुकले असेल तर माफ करा, पण हा एक छोटासा प्रयत्न होता। आणि हा बघा आजूबाजूचा परिसर, आणि ह्या बाजूला केज, हे पिंजरे आहेत आणि या पिंजऱ्यांमध्ये एकही पक्षी दिसला नाही मला, पण आपल्याला मोर आपण पाहू शकतो। चला बघूया त्याला पुढे। गार्डन ग्रीवानी प्रांशीला आणायला पाहिजे हा काय किती गार्डन मध्ये एवढं अजून पण काढून रस्ता आहे। काही जण कर्नाळा किल्ल्याच्या दिशेने म्हणजे त्या बाजूने ट्रेक करून उतरताना येत होते, तर अनेक कॉलेजचे विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेत होते। अशा वातावरणात तरुणांनी निसर्गाच्या जवळ येणं ही खूप चांगली गोष्ट आहे। फिरताना पर्यटकांसाठी एक छोटंसं हॉटेल दिसलं। ट्रेक किंवा जंगल फेरी झाल्यावर गरमागरम चहा, भजी किंवा हलका नाश्ता घेण्यासाठी अशा छोट्या ठिकाणांचा वेगळाच आनंद असतो। पावसाळ्यात गरमागरम चहा, एक कप आणि समोर हिरवाई, यापेक्षा सुंदर अनुभव आणखीन काय असू शकतो। किल्ल्यावर न जाताही कर्नाळा पक्षी अभयारण्याचा पायथा आणि इथला निसर्ग मनाला तितकाच आनंद देतो। जर तुम्हाला शहराच्या धावपळीपासून थोडा विरंगुळा हवा असेल तर पावसाळ्यात कर्नाळाला नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील अशाच सुंदर ठिकाणांची सफर करण्यासाठी कोकण सिक्रेट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नव्या प्रवासामध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।